Hello, we are back to my mama's new vlog. आज व्लॉगची स्टार्ट श्रेहांनी केलेली आहे. तर इथे तयारी चालू आहे, प्रिपरेशन चालू आहे. कसलं तर ओणम आणि रक्षाबंधनचं. तर मी नाही आहे व्हिडिओमध्ये, व्हिडिओसुद्धा मी शूट केलेला नाही आहे कारण सध्या मी स्कूलला जात नाही आहे, सम ऑफ पर्सनल रिझन्स. तर ह्यांनी माझ्यासाठी हे व्हिडिओ काढलेले आहेत. थँक्यू सो मच सगळ्यांना की तुमच्या लक्षात होतं की स्नेहा नाही तर आपण व्हिडिओ काढूया. ह्याच्यासाठी खूप खूप थँक्यू सगळ्यांना. तर बघा किती छान असं बनवलेलं आहे डेकोरेशन. मग हे लावण्याचं सुद्धा काम चाललेलं आहे. ॲज ऑफ नो की बघा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही सेलिब्रेशनच्या आधी हे सगळं चालूच असतं आमच्या स्कूलमध्ये. तर आम्ही आता ओणम आणि रक्षाबंधन हे दोन्ही आम्ही सेलिब्रेशन एकत्र ठेवले होते. तर त्याचेच हे प्रिपरेशन चालू होतं. मी नाही आहे सध्या स्कूलमध्ये, माझं अप अँड डाऊन चालू आहे सम ऑफ पर्सनल रिझन. तर ते त्याच्यामुळे ह्यांनी सगळ्यांनी ते केलं मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं. तर बघा सुंदर अशी राखी बनवलेली आहे. अंबालिका मॅम, ऋतुजा मॅम, आशा मॅम, वृषाली मॅम, प्राजक्ता मॅम सगळ्यांनी मिळून हे केलेलं आहे. तर आता ह्यांचं डेकोरेशन कसं लावत आहेत बघूया. माझ्या बिहाफमध्ये हे चालू आहे. तर छान केलं आहे एकंदरीत, मी नसताना पण. आय एम प्राऊड ऑफ यू गर्ल्स. तर बघा जोक्स ऑफ द पार्ट छानच करतात, आम्ही सगळे मिळून छान करतो. बघा ओणमची बोट किती सुंदर बनवली आहे. त्यात सुंदर असं डेकोरेशन छान असं. इथे मुलांचे आम्ही फोटोज घेणार होतो आणि घेतले ते नंतर कळेल. ही रांगोळी ओणमची ही आमच्या अंबालिका मॅमने बनवलेली आहे. छान अशी फुलांची रांगोळी. हे बघा किती सुंदर बनवलेलं आहे रक्षाबंधनचं डेकोरेशन. इथे मुलांना खास हे का आम्ही सेलिब्रेट करतो की मुलांना त्याच्या पाठीमागचे रिझन की का आपण रक्षाबंधन म्हणा, ओणम म्हणा की हे फेस्टिवल आपण का करतो, म्हणून हे प्री स्कूलसाठी इम्पॉर्टंट आहेत ह्या गोष्टी. तर हे ओणममध्ये हे किती सुंदर सुंदर असे टेम्पटिंग असे सगळे फूड आयटम आहेत ज्यांची नावं इथे दिलेली आहेत. हे बघा ना किती सुंदर असं. हेच आम्ही ॲक्टिव्हिटीसुद्धा ठेवली होती मुलांची, कारण आम्ही प्रत्येक फेस्टिवलला ॲक्टिव्हिटी ठेवतो कंपल्सरी. का तर त्याचं रिझन त्यांना कळावं की का आपण हे करतो आहे, फेस्टिवल्स का सेलिब्रेट होतात. लहान मुलांना आतापासून जर त्यांना हे कळालं तर खूप चांगलं होऊ शकतं, त्याच्यासाठी आम्ही हे करतो आहे. तर बघा किती सुंदर सुंदर पदार्थ आहेत हे, एकदम असे टेम्पटिंगवाले. पायनॅपल पछडी वगैरे असे ओणमचे. तर हीच ॲक्टिव्हिटी होती जी बोर्डवरती लावलेली आहे आम्ही. मग इथे वृषाली मॅम, इथे आम्ही एक आगळं वेगळं रक्षाबंधन करत आहोत. इथे वृषाली मॅम मुलांना सांगत आहेत की आपण कुठे चाललो आहोत. तर आम्ही एका हॉस्पिटलमध्ये चाललेलो आहोत मुलींना घेऊन, खास रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी. तर आमची ह्या सगळ्या मुलींचे पॅरेंट्स जे रेडी झाले की हां आमच्या मुलींना तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर बघा इथे आम्ही सगळ्या टीचर्स आणि आमच्या ह्या गोड मुली सगळ्या आम्ही चाललेलो आहे. हे आमचे मोईन ज्यांची आम्ही ट्रॅव्हल्स यूज करतो, हे आमचे मोईनबाई आहेत. जर कोणाला बस, स्कूल व्हॅन, स्कूल बस पाहिजे असेल तर ह्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मला तुम्ही DM करा तर मी त्यांचा नंबर तुम्हाला देईन. बघा आमच्या सुंदर मुली सगळ्या एक्सायटेड आहेत फॉर दी रक्षाबंधन. जिथे आम्ही चाललो आहोत महाजन हॉस्पिटलला, जे रबाळेला आहे, तिथे आम्ही चाललो होतो. किती सुंदर असं सगळ्याजणी रेडी होऊन आलेल्या, कारण ह्यांना युनिफॉर्ममधून नंतर मग त्या ओणमसाठी रेडी होणार होत्या. बघा सगळ्याजणी एक्सायटेड आहेत. आशा मॅम, आशा आशा, वृषाली मॅम. हे बघा इथे मी आणि वृषाली मॅम. फोटो तर बनतोच ना. मग ते हे हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो होतो छान असं मुलींना घेऊन. हा आमचा करण, जो नेहमी आमचे व्हिडिओ एडिट करतो. तर तुम्ही ह्यालासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता करणला. मला तुम्ही DM करा, मी तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देईन. हे बघा किती सुंदर असं रक्षाबंधन. मुलांना काय आहे रक्षाबंधन हे आम्ही समजवलं. मग हॉस्पिटलमध्ये, कारण की जे आपले इम्पॉर्टन्स स्टाफ आहे, जसं हॉस्पिटल म्हणा, पोलीस स्टेशन, पोस्ट ऑफिस, परत ट्रॅफिक पोलीस, आपले स्वीपर, ज्यांना ह्या दिवशी सुट्टी नसते. तर म्हणून मग आम्ही असं आमच्या मॅमने, वैशाली मॅमने असं ठरवलं की आपण ह्या टायमिंगला हॉस्पिटलला जाऊया. कारण आम्ही नेहमी असं पोलीस स्टेशनला वगैरे जातो दरवर्षी. तर ह्यावर्षी हॉस्पिटलला आम्ही गेलो रक्षाबंधन सेलिब्रेट करायला. हे बघा की ते सगळे असं सुंदर असं हे
महाजन हॉस्पिटल. तिथे आम्हाला मस्त असं रक्षाबंधन करताना एक नवीन काय म्हणू शकतो, फॉरेनर होते ते पेशंट, की त्याला आम्ही राखी बांधली. खूप छोटा मुलगा होता जो ॲडमिट होता तिथे. तर त्यांना हे रिच्युअल, आपलं रिच्युअल, इंडियन्सचं रिच्युअलसुद्धा कळालं की काय एक्झॅक्टली ही लोकं काय करतायत असं छान असं. तर मस्तपैकी मग आम्ही स्कूलमध्ये रिटर्न आलो. मग हे बघा, वृषाली मॅम, मुलांना एंटरटेन करावं लागतं कंटिन्यू, आता ते बोर होतात, रडायला लागतात, कारण इथे बाकीच्या मुलांचे फोटो सेशन चालू होतं. मग जी मुलं ज्यांचे फोटो सेशन झाले, ज्यांची ॲक्टिव्हिटी झाली, मग त्यांना वृषाली मॅम एंगेज ठेवत होत्या, कारण हे कंपल्सरी आहे. मग नंतर इथे रक्षाबंधन, वैशाली मॅम आणि आशा मॅम रक्षाबंधनचं फोटोशूट चालू होतं. रील पण आम्ही बनवले आहेत, ते तुम्ही आमच्या इन्स्टा आणि फेसबुकच्या पेजला नक्की जाऊन बघा. तुम्ही पण खूप एन्जॉय कराल, कारण आम्हीही हे खूप एन्जॉय करतो नेहमी. बघा, हे असं फोटो सेशन. हे इथे हॉस्पिटलमध्ये जे आम्ही सेलिब्रेट केलं त्याचे फोटोज आहेत. जास्त नाही काढले मी, जेवढे जमले, जेवढं शक्य होतं तेवढं मी केलेलं आहे. तर एन्जॉय करा तुम्ही हे फोटोज. मुलांना आम्ही सांगितलं ॲक्च्युली रक्षाबंधन काय, हे जे मी बोलत होते तुम्हाला त्या मुलाबद्दल, तो आहे हा. तिथे राखी बांधली आम्ही मस्तपैकी. त्यांना समजतच नव्हतं काय चाललं आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं की काय आहे एक्झॅक्टली. मग आम्ही त्यांना बनाना दिले आमच्याकडून सगळ्यांना, जेवढा स्टाफ होता त्यांना, आणि हे पेशंट होते 1-2, त्यांना आम्ही बनाना दिले. अशी छान अशी राखी बांधली. त्यांच्यासाठी नवीन होतं, आमच्यासाठी पण नवीनच होते. तर त्यांना आम्ही सांगितलं की कसं असतं रक्षाबंधन, इंडियन रिच्युअल काय आहेत ते सांगितले. आमच्या मुलांनासुद्धा सांगितलं की बघा, ह्यांना हे माहीत नाही आहे. तर आमच्या पण मुली एकदम छोट्या छोट्या आहेत. मग नंतर हे आमच्या माहिती घरातलं रक्षाबंधन, आमच्या ननंदबाई आल्या होत्या रक्षाबंधनसाठी. मग ते छान असं रक्षाबंधन चालू होतं. आणि माझी आत्तू आणि अन्विता दिदी आलेली हे रक्षाबंधन बनवायला. आणि आणि मी बसून काय 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 करत होतो, कॅमेराकडे बघत होतो. नंतर मी तिथे जाऊन बसलो, तिथे खाली जाऊन. मग अन्विता दीदीने राखी बांधली ना तुला पण, जशी आत्तू बांधते आहे डॅडाला. दादा तिथे असं कन्फ्यूज झाला आहे, काय होतंय काय नाही. नंतर आता सगळी काय बोलतात, रक्षाबंधनचं हे चालू आहे. मला नाही माहीत सेलिब्रेशन, म्हणजे मला नाही माहीत काय होतं. आत्तू डॅडाला आता राखी बांधणार आहे. आमची आत्तू आता राखी बांधते डॅडाला. तर डॅडा बघा आमचा, डॅडा काहीतरी बोलतोय ते समजत नाही. मी तिथं खाली बसलो. आता मग श्रेयान वाट बघतोय की त्याचा टर्न कधी येणार आहे. मग त्याला अन्विता दीदी राखी बांधणार आहे. ते रक्षाबंधन, वेड्या बहिणीची वेडी ही माया. नंतर मी येणार येते रक्षाबंधन बनवायला. तर जे पैसे मी तिला दिलेले ते माझ्याकडे रिटर्न आले नंतर. हे रक्षाबंधनची देवाणघेवाण जी चालू असते सगळ्यांची, तशी आज श्रेयांची सुद्धा झाली. त्यानेही हा एक्सपिरियन्स घेतला फायनली रक्षाबंधनचा, कारण ते लहानपणी त्याला कळत नव्हतं. आता त्याला कळतं आहे की काय असतं एक्झॅक्टली. थोडंसं कळतं आहे, जास्त नाही, थोडंसं कळतं आहे. तर आता श्रेयान इज युअर टर्न नाव. नंतर मी तिथे बाहेर खेळायला गेलेलो. नंतर मी नंतर सगळे मला बोलत होते, अरे तुझी अन्विता दीदी राखी बांधणार आहे. तर नंतर मी आलो नंतर माझा डॅडा उठून गेला. तर मी तिथे बघत होतो. माहिती कविताताई अनुवाला सांगते आहे की कसं करायचं आहे रक्षाबंधन. झेंझी आणि अल्फा झेंझी नाही, अल्फा आहे, दोघंही अल्फा आहेत. तर आता स्टार्ट होतं आहे ह्यांचं रक्षाबंधन, आगळं वेगळं रक्षाबंधन, जे दोघांसाठी सुद्धा एक प्रकारचं न्यू थिंग आहे, कारण ह्याला आत्ता कळायला लागलं आहे एक्झॅक्टली काय आहे ते, आणि तिच्यासाठी सुद्धा नवीनच आहे, कारण ह्या पिढीला अजून ह्या गोष्टी कळायला वेळ जाईल असं माझं मत आहे. नंतर मला
सिया राखी नाही बांधली कारण की ती आली नव्हती ना इथे, कारण की ती विरारला जाते ना, तिच्या मध्ये आलेली, इथे नाही आलेली. सिया नाही आलेले, तो सियाला मिस करत होता. तर सियाला आम्ही जाऊ, सियाकडे आम्ही राखी बांधायला. नेक्स्ट रक्षाबंधनाला ते पण. हां, आता अन्विता दिदीने राखी बांधलेली आहे मस्तपैकी अशी. यांचं रक्षाबंधन मजा आली एकंदरीत, हो ना श्रेयान? हा, श्रेयांसाठी न्यू एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे त्याने एन्जॉय केलं ते रक्षाबंधन. खूपच एन्जॉय केलं म्हणतोय तो. कारण की त्याला पैसे मिळाले असं बोलतोय. नंतर इथे सेलिब्रेट होतो. मी तिथे बॉलकडे बघत होतो, सारखे मला सांगत होते, अरे दीदीकडे बघ, अरे दीदीकडे बघ, दीदीकडे बघ, दीदीकडे बघ. मग दीदी राखी बांधत होती ना तुला, म्हणून दीदीकडे बघायला सांगत होती मी. तर दीदीला मम्मी सांगत होती, श्रेयान ते गिफ्ट आहे ते नीट ठेव दीदीच्या ताटामध्ये. मग हे जे रिच्युअल आहे ते पण आम्ही फॉलो केलेलं आहे. मग दीदीला सांगितलं दादाच्या पाया पडा, जे गरज नव्हती पण केलं. मग इथे माझं सुद्धा झालेलं रक्षाबंधन म्हणता येईल, रक्षाबंधन नाही पण मला सुद्धा गिफ्ट देण्यात आलं आहे रक्षाबंधनचं. सो आय एम सो हॅपी. तिची बहीण पण नाही तरी पण राखी बांधून चालू आहे. मी तिच्या भावाची बायको आहे ना, मला राखी नाही बांधली तिने, मला फक्त ओवाळले आहे कविता ताईने. ते मला नाही माहिती होतं म्हणून मी असं बोलत होतो. हे सरप्राईज होतं माझ्यासाठी, तर मी तेच तिला बोलते आहे की काय आहे नेमकं हे ह्या वर्षी. मग तिने मस्तपैकी मला साडी गिफ्ट केली. छान साडी आहे कविता ताई, बाय द वे. माझ्या पाया वगैरे पडली ती. दिस इज शॉकिंग फॉर मी. असं छान असं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झालंय आजचं. सुंदर अशी साडी, सुदितीची साडी आहे सुंदर अशी. हे प्रमोशन नाही आहे सुदितीचं. नंतर आता आम्ही खेळणार आहे सापशिडी. नंतर आम्ही सापशिडी खेळत होतो. मी एकदा हल्लो आणि अन्विता दिदी आणि रोहन काकू हल्ला, जितले. आणि नंतर मी बोलतो, अरे मम्मा व्हिडिओ नको बनव. आजच्या पुरतं एवढंच ना. एन्जॉय दी फोटोज.